दक्षिण गोव्यातल्या हिरव्यागार काणकोण तालुक्यात खोतीगाव अभयारण्यापासून थोड्याच अंतरावर असणारं गावडोंगरीतलं तुडल हे गाव. या गावात फळदेसाईंची 8 घरं आहेत. ही राजघराण्याची घरं म्हटली जातात. इतर कुठेही तिसरा दिवस अशुभ मानतात, मात्र फळदेसाईंकडे तिसऱ्या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं. दुसऱ्या दिवशी गणपतीची आरती केली जात नाही किंवा प्रसादही दाखवला जात नाही. पंचमी अर्थातच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या प्रथेला जोगवण असं म्हणतात. पूर्वी या दिवशी कोंबडा कापण्याची प्रथा होती. कालांतरानं ती प्रथा बाजूला पडून आता केवळ प्रसाद बनवला जातो. शिजवितात भात आणि रानमाळ्यावर कारवळे येते. आम्ही तिच्या आमच्या देवीचं 7 रम्मा देवीचं आमचे तिथं स्थान आहे. आणि त्या स्थानावर आम्ही घेऊन जातात. गेल्यावर तिथं भटजी आणि वेळीप आणि आमचा सेवक असतो. आणि तिथं गेल्यावर वेळीप तिथं देवीला सांगता घालतात. आणि सांगता केल्यावर भटजी आपले मडके घेऊन तो नाल्यामध्ये जातो आणि पाणी घेऊन येऊन आपल्या चुलीवर ठेवतो. आणि ठेवल्यानंतर आम्ही बी तसंच करतात. आपले मडकी, एक मुलगा असला तर त्याला एक मडके असते, मुलगीला नाही. आणि ते मडके घेऊन तिथं भरून पाण्यात भरून तिथं आणून ठेवतात, आपल्या चुलीवर ठेवतात. आणि ठेवल्यानंतर भटजी आमचे शिसेचे लाकूड आहे ते घेऊन गेलेलं आहे, ते जळवण आहे ना तिथं घातल्याबरोबर ते पेटवतात आणि आपल्या चुलीवर ठेवतात. भटजीने ठेवल्या त्याबरोबर आम्ही ठेवतात. चतुर्थीच्या दिवशी इथं सगळीकडे होतं तसं गणपतीचं आगमन होतं. पंचमीला सकाळी लवकर या घरांचा सेवक म्हणून असणारा गृहस्थ शंखनाद करून सर्वांना बोलावतो. प्रत्येक घरातले सर्व पुरुष ग्रामदैवताच्या मंदिराजवळ एकत्र येतात. इथं या घरांचं भटजी तांदळाचं पीक, ज्याला नवधान्य म्हणतात, ते कापतात आणि वेळीपच्या हस्ते सर्व फळदेसाईंना देतात. इथं पानाचा विडा ठेवून हे लोक नवधान्य घेऊन आपापल्या घरी परततात. घरी आल्यावर नवधान्य दारावर बांधतात. घरातल्या स्त्रिया भटजींनी दिलेलं धान्य घरीच एका मोठ्या लाकडाच्या साहाय्यानं काढतात. या लाकडाला काणण असं म्हणतात. यानंतर हे काढलेलं तांदूळ प्रत्येक पुरुष आपापल्या गाडग्यात 2 ओंजळ आणि 5 मुठी अशा मापाने घेतात. खांद्यावर पांघरलेल्या वस्त्रामध्ये 1 मूठ तांदूळ बांधून घेतात. या वस्त्राला कोकणीत वाला असं म्हणतात. आणि तांब्याच्या भांड्यात, ज्याला वल्ली म्हटलं जातं, त्यात 1 मूठ तांदूळ घेऊन पारंपरिक ओढ्यावर हे सगळे पुरुष जमतात. तिथं प्रत्येकाच्या नावे एक चूल असते. प्रत्येक घरातील पुरुषाची एक चूल असते. घरी मुलगा झाला की त्याचे वडील त्याची चूल बांधतात. आणि त्याचा आमचा सेवक बरोबर एक आमचे काय आहे ते भाताचं एक बांधलेलं, दोरेने बांधलेलं ते भात आणि एक नारळ 60 पूर्वाला नैवेद्य देतात. 60 पूर्व म्हणजे 60 देवतांना नैवेद्य देतात. आणि भटजी नैवेद्य करताना कुणाजवळ बोलत नाही, तोंड बांधतात आणि एकोत्रयोदशी न्हाण असा आंघोळ करतात. मंत्राने एकोत्रयोदशी मंत्र आहे ना, तो मंत्र जप करतात. आणि इथं जमल्यावर आधी भटजी गाडग्यात पाणी आणून ते चुलीवर ठेवतात. त्यानंतर प्रत्येक जण तशीच कृती करतो. सगळेजण वल्लीत भटजींसाठी तांदूळ नेतात. ते भटजी आपल्या गाडग्यात शिजवतात. बाकीचे आपापल्या गाडग्यातील तांदूळ शिजवतात. तांदूळ शिजवला की तिथल्याच झाडांच्या पानावर देवाला नैवेद्य म्हणून थोडा भात ठेवतात आणि उरलेला भात प्रसाद म्हणून त्याच गाडग्यातून घरी घेऊन येतात. हे गाडगं लाकडाच्या टोपलीतून, ज्याला वजे म्हणतात, त्यातून आणलं जातं. घरी येऊन हा प्रसाद घरच्या लोकांना दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत गणपतीला झाकून ठेवलं जातं. हे पुरुष या प्रक्रियेत कुणाशीही बोलत नाहीत. ती मागे न पाहता आम्ही ओझे डोक्यावर घेऊन आम्ही येतात. आल्याबरोबर आम्हाला कुणीही आम्हाला मिळता कामा नये, त्याला बाधा होतात मिळाल्याबरोबर. म्हणून आम्ही कुया घालतात. कुया म्हणजे कू असं कुया घालतात. मोठमोठ्याने ओढतात कुया घालून. आणि आम्ही येतात. आणि कोणीतरी आमचे मित्रमंडळी भेटला तर कोणीतरी आमचे नातेवाईक भेटला तर आम्ही त्यांना बोलत नाही त्यांच्यासोबत. आम्ही त्यांना असा हात दाखवून त्यांना बाजूला करतात आणि आम्ही घरी येतात कोया घालीत. आणि ऐकल्यानंतर सगळे गणपती आहे ना, 8 गणपती आहे इथं. आणि 8ही गणपतीमध्ये इथं दरवाजा बंद करतात. कारण का, गणपतीवर आलेला आमचा नजर गणपतीवर पडू नये म्हणून दरवाजा बंद करतात.
मातीचं गाडगं दरवर्षी बदललं जातं. भात हलवण्यासाठी वापरला जाणारा डाव ही दरवर्षी नवीन वापरला जातो. वल्ली मात्र तीच वापरली जाते. प्रत्येक जण चूल शिसमच्या एका लाकडानेच पेटवतो. कुणीही इतर कुणाच्या वस्तू वापरत नाही. असं काही झाल्यास पुढचं वर्ष वाईट जातं असा समज आहे. पूर्वी गावच्या वेशीवर जलम्याच्या हस्ते कोंबडा कापला जायचा. त्याला खुंटी जोगवणं म्हटलं जायचं. आता ही प्रथा मागे पडून केवळ जोगवण्याची प्रथा सुरू आहे. ज्या ठिकाणी चूल पेटवली जाते तिथं पाऊस पडत नाही असंही दयानंद फळदेसाईंनी आम्हाला सांगितलं. जोगवण्याची प्रथा झाल्यावर षष्ठीच्या दिवशी गणपतीचं रीतीनुसार विसर्जन केलं जातं. गेली अनेक वर्ष फळदेसाईंच्या या 8 घरात ही प्रथा सुरू आहे. इवलूसच्या गोव्यात अशा नानाविध प्रथा आहेत ज्या इथल्या वेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात.